उत्तरांचल, उत्तर प्रदेश आणि इतर डोंगराळ प्रदेशामध्ये रोपवेचे म्हणजेच ज्याला आपण उडण खटोला म्हणतो त्याचे प्रमाण थोडे जास्त आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये रोपवे हे अगदी मोजकेच आहेत। पूर्वी छत्तीसगड मधल्या एका गाण्याने महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला वेड लावलं होतं। ते गाणं म्हणजे मा बमलेश्वरीने बनवाया सुंदर उडण खटोला असं हे गाणं होतं। त्यामध्ये रोपवेचा उल्लेख हा उडण खटोला या नावाने केला गेला होता आणि साधारणतः 4 किलोमीटरचे अंतर हे तलावापासून तर बमलेश्वरी मंदिरापर्यंत रोपवेने पार करावे लागते असा हा उडण खटोला होता। महाराष्ट्रामधील माहूरगड येथे सुद्धा हा उडण खटोला म्हणजेच एरियल रोपवे या कामास सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्रालयाची मंजुरी मिळालेली आहे। पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी त्वरित काम सुरू करण्याचा आढावा बैठकीमध्ये सूचना सुद्धा केलेल्या आहेत। प्राप्त माहितीनुसार श्री क्षेत्र माहूरगड येथील श्री रेणुका माता मंदिर, श्री दत्त शिखर व श्री अनुसया माता मंदिराकरिता एरियल रोपवेच्या कामास सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्रालय भारत सरकारची मान्यता प्राप्त झालेली असून सदरचे काम त्वरित सुरू करण्याकरिता मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच दालनामध्ये एका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। सदर बैठकीमध्ये एरियल रोपवेच्या कामाच्या व्यतिरिक्त विदर्भ व मराठवाडा पॅकेजमधून माहूरगड परिसराच्या विकास कामासाठी 10 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आल्याने ती कामेही त्वरित सुरू करण्यात येणार असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसोर्टचे सुशोभीकरण करण्याकरिता निधी मंजूर झाल्याची व येथील सर्व सोयीयुक्त असलेले टुरिझम सेंटर त्वरित सुरू करणार असल्याची माहिती मदन येरावार यांनी आढावा बैठकीमध्ये दिली। या बैठकीसाठी मंत्रालयातील पर्यटन विभागाचे उपसंचालक विजय शिंदे, अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, पर्यटन संचालनालयाचे व्यवस्थापक रवींद्र पवार, अभिमन्यू काळे, श्री रेणुका देवी विश्वस्त मंडळाचे चंद्रकांत भोपी आणि रोपवेचे तज्ज्ञ भरत दमानी यांची उपस्थिती होती। श्री रेणुका देवी संस्थांचे विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी प्रत्यक्ष भेटीमध्ये श्री रेणुका देवी मंदिर परिसरामध्ये सभामंडप, सभागृह व तत्सम कामासाठी 2 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता द्यावी अशी निवेदनाद्वारे विनंती केली असता मदन येरावार यांनी प्रस्ताव सादर करण्याची जिल्हाधिकारी नांदेड यांना सूचना सुद्धा केली आहे। भाविकांना माहूरगड येथील देवी देवतांचे सुलभ दर्शन घडावे म्हणून रोपवेसह विकासाच्या अन्य कामांसाठी निधी मंजूर केल्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह सर्व मान्यवरांचे रेणुका देवी संस्थांतर्फे व सर्व जनतेतर्फे आभार मानण्यात येत आहेत। श्री क्षेत्र माहूरगड येथून राजू दराडे व संजय घोगरे यांचा हा वृत्तांत।